नमस्कार, मी शिवश्री रमेश संभाजी खंडागळे, राहणार आगरंदुळगाव, तालुका कोटेमुखाळ, जिल्हा सांगली या गावचा युवा प्रगतशील शेतकरी। मी माझ्या शेतामध्ये आज मका पीक तुम्हाला या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवतोय। तर दरवर्षी मी गेली अनेक वर्षे झालं आमच्या शेतामध्ये खरीप हंगामामध्ये मक्याचं पीक घेत असतो। तर मागच्या वर्षी आपण एकरी 71 क्विंटल उत्पादन घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पीक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। तर त्याचबरोबर मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण जर का आपल्या मका पिकाचं व्यवस्थापन सुरुवातीपासून जर का व्यवस्थितपणे केलं की त्याच्यामध्ये मशागत असेल, त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन असेल, पाण्याचं व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे असणारं जे काय निसर्गाचं जे घटक आहे त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश, हवा आणि जमीन ह्या सगळ्या गोष्टीचा जर का आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला तर निश्चितपणाने चांगलं पीक तजेलदार तयार होतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बाजारामध्ये मक्याची मागणी आता सध्या मोठ्या प्रमाणात आहे आणि मक्याची मागणी असल्यामुळे आपण जर का मक्याचं पीक चांगल्या पद्धतीने जर आणलं आणि त्याचं जर का चांगलं भरघोस उत्पादन मिळालं तर आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होतात। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जनावरांसाठी लागणारं चाऱ्यासाठी जे आपण पशुखाद्य वापरतो त्यासाठी होतं। त्याच्यानंतर आपल्याला पोल्ट्री फार्मसाठी होता हे एक पशुखाद्य म्हणून उपयोग होतं। त्याच्यानंतर आपल्या मानवी खाद्यासाठी सुद्धा अनेक पदार्थ या मक्याच्या बियापासून आपल्याला तयार केले जातात। त्याच्यामध्ये फ्लेक्स असेल, त्यानंतर प्रोटीन असेल, अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तयार होतात। आणि त्याचबरोबर ह्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर जनावरांच्या पासून निघणारं जे दूध आहे ह्याला सुद्धा बाजारामध्ये चांगली मागणी आणि त्यासाठी चारा म्हणून सुद्धा या पिकाचा मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्याचा उपयोग होताना पाहायला मिळतो। तर त्याच धर्तीवरती आपण सुरुवातीपासून कसं नियोजन करतो तर तुम्हाला यामध्ये थोडक्यात सांगता येईल की सुरुवातीला आपण चांगली खोलगट नांगरट करून घेतो। त्यानंतर आपण मका पिकासाठी नियोजन करत असताना त्याच्यामध्ये 2 महिने या जमिनीला चांगला उन्हाळ्या दिवसामध्ये ताप देतो। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चांगलं कुजलेलं एकरी 4 टन चांगलं खत घालून घेतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हुमणी आणि इतर किडीचा प्रादुर्भाव होणे म्हणून मेटारायझम आपण एकरी 6 ते 8 किलो घालून घेतो आणि त्याच्यानंतर आपण रोटावेटर आणि बळी नांगर फिरवून आपण त्याच्यामध्ये आपण जमीन चांगली भुसभुशीत करून घेतो। त्याच्यानंतर 60x20 म्हणजे जवळपास 2 फूट 2 ओळीतलं अंतर आणि 25 ते 20 सेंटीमीटर 2 रोपातील अंतर या पद्धतीने ह्याची अशी पेरणी करून घेतो। एक समान अशा या पद्धतीने आपण तुम्ही बघू शकता की रोपाची अशी लागवड करून घेतो। त्याच्याबरोबर आपल्याला बियाणं सिलेक्शन करत असताना चांगलं दर्जेदार संकरित बियाणं आपण निवडतो आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करून घेतो। बीज प्रक्रियामध्ये रासायनिक, जैविक आणि जीवाणुसंवर्धन असे 3 टप्प्यामध्ये बीज प्रक्रिया करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे जमिनीमध्ये पेरून देतो। पेरणीबरोबर आपण एकरी त्याच्यामध्ये माती परीक्षण आणि पाणी परीक्षणानुसार आपल्या भागामध्ये आलेला जो म्हणजे मातीचा रेशो आहे किंवा जे मातीतून आलेले घटक आपल्याला पाहायला मिळाले तर त्याच्यानुसार आपण एकरी 108 किलो 10-26-26 झिंक सल्फेट 10 किलो, मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो आणि निंबोळी पेंट 100 किलो आणि 3 किलो युरिया या प्रमाणामध्ये आपल्याला जसं मक्याला लागणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये 133 किलो युरिया द्यायचा आहे, 60 किलो पालाश आणि 40 किलो त्याच्यामध्ये तुम्हाला स्फोरक द्यायचं आहे। तर त्याच्या हिशोबाने आपण नियोजन करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचं करणं गरजेचं आहे। दुसरी बाब म्हणजे की त्याच्यामध्ये आपल्याला टाकून खतं घेतल्यानंतर ते माती अडथळे करून घ्यायचे। त्याच्यामुळे आपण मशागत करत असताना मी शक्यतो करून बैलांनी मशागत करून घेतो आणि त्याच्यामुळे हलक्या भाराने या ठिकाणी मशागत झाल्यानं आपल्याला ह्याचं नियोजन करणं सोयीस्कर होतं। त्यानंतर मकाचं पीक जेव्हा 2 पानावरती येतं तेव्हा 5% निंबोळी अर्काची फवारणी करून घेतो। त्याच्यामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होणे म्हणून आपण त्याच्यामध्ये कामगंध सापळे एकरी 10 ते 15 या ठिकाणी लावून घेतो। त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये चिकट सापळे जर का आपल्याला 10-15 लावले तर आपल्याला रोज असणाऱ्या किडीपासून सुद्धा संरक्षण या ठिकाणी मिळते। दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला जेव्हा मका वाढत असते तेव्हा 4 टप्प्यामध्ये आपण युरियाचं विभागणी करून देतो। त्याच्यामध्ये नत्राची विभागणी आपण सुरुवातीला 20 दिवसाचा असताना त्याच्यामध्ये एकरी 33 किलो, पीक 35 दिवसाचं असताना त्या ठिकाणी 40 किलो, पीक जवळपास 60 दिवसाचं असताना त्याच्यामध्ये 27 किलो आणि पीक जेव्हा त्याच्यामध्ये दाणे भरून चीक भरून पुढच्या अवस्था जाते त्यावेळेस म्हणजे दाणे चांगले टणक भरण्यासाठी 7 किलो युरिया या पद्धतीने आपण युरियाचं 4 वेळा आपण टप्पे करून देतो। साधारणतः एकरी 133 किलो आपल्याला या ठिकाणी युरिया द्यायचा आहे। त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन करत असताना पेरणीबरोबर आपण उगवणीसाठी एक पाणी द्यायचं आहे। त्याच्यानंतर दुसरं पाणी जवळपास साधारणतः 15 ते त्या दरम्यान म्हणजे जमिनीचा मगदूर बघून त्या ठिकाणी आपलं पाणी द्यायचं आहे। त्यानंतर 25व्या दिवशी पाणी म्हणजे रोप अवस्थेमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या रोपाची वाढीची अवस्था असताना साधारणतः 45 दिवसाच्या दरम्यान, त्यानंतर 60 दिवसाच्या दरम्यान, साधारणतः 70 ते 72 दिवसाच्या दरम्यान आणि दाणे टणक व्हायची अवस्था म्हणजे साधारणतः 90 ते 95 दिवसाच्या दरम्यान एवढ्या आपण पाण्याच्या टप्पे त्या ठिकाणी पाळले पाहिजेत। त्यावेळेस त्या पिकाला चांगलं